गिरीश महाजन यांनी ऑपरेशन ब्लू स्टार बद्दल केलेल्या वक्तव्यावर भाजपच्या वरिष्ठांची नाराजी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। गिरीश महाजन यांची भूमिका ही पक्षाची भूमिका नाही असं भाजपनं भूमिका मांडल्याचं सूत्रांकडून कळतंय। पक्षाच्या केंद्रीय वर्तुळातून गिरीश महाजन यांच्यावर नाराजी व्यक्त करण्यात आली। गिरीश महाजन यांना माहिती नसेल म्हणून असं घडलं असेल असं भाजपकडून भूमिका मांडली जात असल्याचं सूत्रांकडून कळतंय। गिरीश महाजन यांनी ऑपरेशन ब्लू स्टारला काळा दिवस असं संबोधलं होतं। ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये अनेक जण शहीद झाले असं गिरीश महाजन यांनी म्हटलं होतं। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडनं। प्रमोद, काय नेमकं भाजप वरिष्ठांचं म्हणणं आहे? श्रुती, खरं तर 2 दिवसापूर्वी अमृतसर इथे ज्यावेळी कार्यक्रम झाला होता ऑपरेशन ब्लू स्टारच्या वर्षपूर्तीनिमित्त, त्यावेळी महाराष्ट्र सरकारचे मंत्री गिरीश महाजन त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी ऑपरेशन ब्लू स्टारला काळा दिवस असं संबोधित केलेलं होतं। त्यानंतर काल दिवसभर खरं तर वेगवेगळ्या विविध चर्चा सुरू झाल्याचं बघायला मिळालेलं होतं आणि अशातच आता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाध्यक्ष गिरीश महाजन यांच्या विधानाबाबत स्पष्ट नाराजी जी आहे ती व्यक्त केल्याचं बघायला मिळतंय। माहीत नसेल म्हणून त्यांच्याकडनं असं घडलं असावं। गिरीश महाजनांनी जी भूमिका मांडलेली आहे ती भूमिका त्यांची वैयक्तिक भूमिका आहे, ती पक्षाची भूमिका नाहीये असं स्पष्ट मत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं आहे। पंजाबमध्ये त्यांनी ही जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका त्यांनी कुणालाही विचारून घेतलेली नाहीये। ते त्या कार्यक्रमासाठी गेलेले होते, त्या कार्यक्रमाशी भाजपचाही थेट संबंध नाहीये, त्यामुळे त्यांनी घेतलेली भूमिका ही पक्षाची भूमिका नाहीये असं स्पष्ट मत भाजपच्या केंद्रीय वरिष्ठ नेतृत्वाचं आहे। आणि म्हणूनच गिरीश महाजन यांनी जे विधान केलेलं होतं त्या विधानावरती एक प्रकारे नाराजीचा सूर केंद्रीय नेतृत्वानं व्यक्त केल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळालं। नक्कीच प्रमोद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।